हॅलो स्टुडंट्स. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघा बिहेवियर ऑफ वॉटर, ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर पाहिलेलं होतं. आत्ताच्या जे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते काही भाग स्किप झालेला आहे, तो आपण सोडणार आहे आणि त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये बघा आपल्याला ट्राय धिस बघायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या अशा गोष्टी, त्याच्यामध्ये सोल्यूट, सॉल्व्हंट अँड सोल्युशन ह्या 3 महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपल्याला पाहायचं आहे. सो लेट्स स्टार्ट द न्यू पॉईंट इन युअर टॉपिक अँड दॅट सोल्यूट, सॉल्व्हंट, सोल्युशन. बिफोर दॅट आपल्याला बघायचं आहे, काही आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज पाहायच्या आहेत. बघा, टेक 2 big glasses in water, add 4 to 5 spoonfuls of the salt to the water in 1 glass. आता काय करायचं आहे, 2 ग्लासेस घ्यायचे आहेत. आता पहिल्या ग्लासमध्ये काय करायचं, 4 ते 5 चमचे 4 to 5 स्पूनफुल म्हणजे 4 ते 5 चमचे सॉल्ट घालायचं आहे. अँड इट डिझॉल्व कम्प्लिटली, आणि ते पूर्णपणे त्याच्यात विरघळणार आहे. ओके, नाव प्लेस अ पोटॅटो इन द वॉटर इन द सेकंड ग्लास. आणि दुसऱ्या एका ग्लासमध्ये, जो आपण दुसरा ग्लास घेतलेला आहे त्याच्यात सुद्धा पाणी आहे, त्याच्यामध्ये एक पोटॅटो म्हणजे बटाटा टाकायचा आहे. द पोटॅटो विल सिंक, तो तळाला जाऊन बसणार आहे, आपल्याला जसं ए मध्ये दाखवलेलं आहे तसं. टेक आउट द पोटॅटो फ्रॉम दॅट ग्लास अँड पुट इट इन द सॉल्ट वॉटर अँड ॲब्झॉर्ब. बघा, आणि काय सांगितलेलं आहे की आता हा पोटॅटो इथे खाली जाऊन बसलेला आहे, हा काढायचा आहे आणि हा पुन्हा ज्यामध्ये आपण सॉल्ट टाकलेला आहे 4 ते 5 चमचे, त्याच्यामध्ये हा बटाटा टाकायचा आहे. बघा काय सांगितलेलं आहे, and observe the density of water in the glass is greater due to the dissolved salt. ह्या ग्लासची डेन्सिटी जी असणार आहे ही काय असणार आहे, जास्त असणार आहे. कशामुळे, कारण ह्याच्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व झालेला आहे. द पोटॅटो फ्लोट इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ इन्क्रीज द डेन्सिटी. आपल्याला यामध्ये पोटॅटो तळाला जाऊन बसताना नाही दिसणार, तर तो कसा दिसणार आहे, तो पाण्यावर तरंगताना दिसणार आहे. ह्याच्या मागचं रिझन काय आहे, तर इन्क्रीज्ड डेन्सिटी. या पाण्याची डेन्सिटी काय होती, एवढी नव्हती. सॉल्ट सोल्युशन याच्यामध्ये डिझॉल्व केल्यामुळे काय झालेलं आहे, या पाण्याची डेन्सिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर पोटॅटो फ्लोट होऊ लागलेला आहे. आता बघा, सिमिलर इथंही असू शकतं. व्हाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन वेल ऑर लेक. बघा, समुद्राच्या पाण्यात पोहणं जास्त सोपं असतं जर आपण कम्पेअर केलं विहिरीच्या किंवा तलावाच्या पाण्यापेक्षा. ह्याचं उत्तर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. आपण वर पाहिलेलं आहे की काय होत आहे नक्की, डेन्सिटीच्या रिलेटेड आहे. तुम्ही मला याचं उत्तर लिहून पाठवायचं आहे. कोणाला नाही जमलं तरीसुद्धा सांगा. बघा, इन अबाव ॲक्टिव्हिटी द सॉल्ट डिझॉल्व इन द वॉटर इन द ग्लास, दॅट इज इट डिसॲपियर. व्हॉट हॅपन व्हेन दे डिसॲपियर लाईक दिस. अजून एक प्रश्न आपल्या समोर येतो, व्हॉट इज दॅट क्वेश्चन. सो आपण जी वरची ॲक्टिव्हिटी बघितली, आपण सॉल्ट आहे ते डिझॉल्व होतंय असं म्हणत आहोत, बरोबर आहे का. पण हे सॉल्ट डिझॉल्व होत असताना ते डिसॲपियर होत आहे, म्हणजे दिसेनासं होत आहे. नक्की ते दिसेनासं होत असताना होतं काय, हे आपल्याला पाहायचं आहे. व्हेन द सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर इट्स पार्टिकल्स स्प्रेड इन द वॉटर. ज्या वेळेला सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते, त्यावेळेला काय होत आहे की त्याचे जे पार्टिकल असतात, कशाचे, सॉल्टचे, ते सगळीकडे पाण्यामध्ये स्प्रेड व्हायला, पसरायला सुरुवात होते. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर, आणि ते अतिशय लहान लहान होत जातात. अल्टिमेटली दे बिकम अ स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन, दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर. दिस इज वॉट इज कॉल्ड डिझॉल्विंग. आणि अल्टिमेटली ते काय होत जातात, ते इतके स्मॉल होतात की ते आपल्याला दिसेनासे होऊ लागतात आणि ते मिक्स होतात वॉटरसोबत. यालाच आपण डिझॉल्विंग, विरघळणे असं म्हणतो. बघा, मग आता त्याच्याच रिलेटेड आपल्याला काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत. ती पहिली जी आहे सोल्यूट. आपण काय बघितलं, पाण्यामध्ये मीठ विरघळत आहे, हेच उदाहरण आपण यामध्ये घ्यायचं आहे. द सबस्टन्स दॅट डिझॉल्व. सोल्यूट म्हणजे काय, जो सबस्टन्स पाण्यामध्ये विरघळत आहे तो. अगदी सिंपल आहे, जो सबस्टन्स पाण्यामध्ये विरघळत आहे, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व इज कॉल्ड अ सोल्यूट. मग आता पाणी आणि मीठ, सॉल्ट अँड वॉटर, याच्यामधला सोल्यूट कोण असणार, तर सॉल्ट असणार, कारण तो पाण्यामध्ये विरघळत आहे, बरोबर आहे. आता सॉल्व्हंट, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व, म्हणजे ज्या सबस्टन्समध्ये सोल्यूट डिझॉल्व होतोय तो. आता मीठ कशामध्ये विरघळत आहे, तर मीठ
मीठ कशामध्ये विरघळत आहे, तर मीठ हे पाण्यामध्ये विरघळत आहे. म्हणजे सॉल्व्हंट कोण झाला, पाणी झालं. सोल्युशन, व्हॉट वी गेट व्हेन द सोल्यूट डिझॉल्व इन वॉटर. आता आपल्याला मीठ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर जे पाणी मिळणार आहे त्याला आपण सोल्युशन म्हणणार आहे. खूप इझी आहे. बघा सोल्यूट जे आहे त्या जो सबस्टन्स विरघळत आहे, फॉर एक्झाम्पल सॉल्ट. आता आपण बरं अगोदर सॉल्व्हंट बघूया. आणि द सबस्टन्स विच द सोल्यूट डिझॉल्व, त्याला आपण काय म्हणत आहे, म्हणजे ज्या सबस्टन्समध्ये सॉल्ट डिझॉल्व होत आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सॉल्व्हंट. आणि जे आपल्याला मिळणार आहे म्हणजे सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्याला आपण सोल्युशन म्हणणार आहे. इथं आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो, शुगर अँड वॉटर. मग यामध्ये शुगर जी असणार आहे ते काय असणार आहे, सोल्यूट असणार आहे, कारण ती पाण्यामध्ये विरघळतीये. आणि सोल्व्हंट कोण असणार आहे, पाणी असणार आहे, कारण शुगर कोणामध्ये विरघळतीये, पाण्यामध्ये. सोल्युशन आपल्याला त्यानंतर जे मिळणार आहे ते सोल्युशन असणार आहे. ओके, बघा युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट प्रॉपर्टीज. आता आपल्याला युजेस बघायचे आहेत वॉटरचे त्याच्या अकॉर्डिंग प्रॉपर्टीजच्या नुसार. वॉटर इज युजफुल फॉर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम द हाईट इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ द जनरेटर. वॉटर जे आहे ते ट्रान्सपोर्टसाठी यूज केलं जातं ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. फ्लुइडिटी एक प्रॉपर्टीज आहे. वॉटर स्थिर म्हणजे वाहत असतं सतत, ठीक आहे. मग ह्या प्रॉपर्टीनुसार वॉटरमधून ट्रान्सपोर्टसुद्धा केलं जाऊ शकतं. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम द हाईट इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. इलेक्ट्रिसिटी वीज निर्मिती करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. वॉटर इज अ गुड कूलंट अँड इट इज यूज्ड इन मोटार व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ इंजिन. बघा मोटर व्हेकल्स ज्या असतात त्याच्यामध्ये टेम्परेचर जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी इंजिनचं टेम्परेचर वॉटरचा वापर केला जातो. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. Water is used as solvent in the factories, laboratories, foodstuff, and various type of the biological processes occurring in the body such as the digestion and excretion. बघा याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की वॉटर हे इझिली सोल्युबल मेनी सबस्टन्सेस हे इझिली सोल्युबल होतात वॉटरमध्ये. त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये, लॅबोरेटरीज ज्या असतात, प्रयोगशाळा, त्याच्यामध्ये वापरलं जातं. फूड स्टफ वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या व्हॅरियस वेगवेगळ्या बायोलॉजिकल प्रोसेसेस असतात, जैविक प्रक्रिया असतात, त्याच्यामध्ये डायजेशन असेल म्हणजे पचन संस्था, एक्सक्रीशन उत्सर्जन संस्था, याच्यामध्ये सुद्धा वॉटरचा वापर केला जातो. वॉटर इज अ युजफुल फॉर क्लिनिंग पर्पज सच ॲज बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स. बघा वॉटरचा वापर त्याचप्रमाणे बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स म्हणजे आंघोळीसाठी वापरलं जातं. त्याचप्रमाणे कपडे धुण्यासाठी, घरातल्या अजून कोणत्या गोष्टी असतात त्याच्यासाठी सुद्धा वापरलं जातं. इथं आपलं वॉटर हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. इथून आता पुढचा जो पॉईंट आहे सॉईल, इन डिटेलमध्ये जाऊन आपल्याला सॉईल बघायचा आहे. पुढच्या व्हिडिओपासून, उद्याच्या व्हिडिओपासून आपण सॉईल हा पॉईंट सुरू करतोय. इथेपर्यंत व्हिडिओ अजून कोणाला कळालं नसेल पुन्हा बघा. पुन्हा बघून सुद्धा समजलं नाही तर मला सांगा, आपण पुन्हा एखादा व्हिडिओ त्याच्यावर नक्की तयार करू. आणि त्याच्यानंतर आपण सॉईल हा भाग बघायला सुरू करणार आहे. कोणाची काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.